प्रिन्सिपल मध्ये कसं आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यूज फाइंड करायचे असतात. ते पर्टिक्युलर मुळे मला ते प्रिन्सिपल सोल्युशन आहे बरं का, ते लक्षात ठेवा. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यूज फाइंड करायचे असतात 0 आणि 360च्या मध्ये. इथे आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यूज नसतात फाइंड करायच्या. जनरल मध्ये वी हॅव टू फाइंड द बेसिकली इनफायनाइट सेट ऑफ अँगल्स, बट वी हॅव टू जनरलाइज इट इन अ फॉर्म्युला. सो गाईज, ओके, कालचं सेशन जर आठवत असेल तर कुणी मला सांगेल का जनरल सोल्युशन, ओके, जर साइन थीटा 0 असेल तर थीटा, मी काल तुम्हाला शॉर्टकट पण सांगितलं त्याचं लक्षात ठेवायला की साइन थीटा एक्स ऍक्सिस वर 0, एक्स ऍक्सिस वर तयार होणारा प्रत्येक अँगल 0 डिग्री, मग पाय म्हणजे 0 म्हणा, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, एक्स ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह एक्स वरती 0, ओके, निगेटिव्ह एक्स वरती पाय, परत पॉझिटिव्ह वरती 2 पाय, परत 3 पाय, पाय म्हणजे 180, बरोबर की नाही, 3 पाय, 4 पाय, या सगळ्यांसाठी जो 0 असतो. सो इफ यू रिमेंबर, येस, व्हेरी गुड, ओके. सो थीटा इज इक्वल टू किती मी विचारलं होतं, थीटा इक्वल टू n पाय. हे आता एकदम तोंडपाठ झालं पाहिजे, कधी झोपेत विचारलं तरी तुम्हाला लक्षात पाहिजे की साइन थीटा 0 म्हणजे थीटा कुठे, एक्स ऍक्सिस वर 0, सो n पाय. तो n च्या जागेवर तुम्ही काही टाकू शकता, इंटिग्रल व्हॅल्यू, n कॅन बी एनी इंटिजर, इफ यू रिमेंबर दिस. ठीक आहे. सो हे मी प्रूफ पण काल केलं होतं. ठीक आहे, आले का रे सगळे? 50 अजून नाही बघा, 2 अजून राहिले, 48च आहेत. ओके, बाकीचे झोपले. फॉर मल्टिपल ऑफ पाय, फॉर ऑल मल्टिपल ऑफ पाय, ओके, n पाय, दॅट इज राईट. ठीक आहे. मग गाईस, कुणाला हे आठवतंय का, जे मी प्रूफ आज करणार आहे, कॉस थीटा 0 कधी, मी काल सांगितलं होतं, कॉस थीटा 0 असेल तर थीटा काय. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये फक्त 2 रिझल्ट येतील, प्रिन्सिपल मध्ये फक्त 2 रिझल्ट येतील, ओके. पण जनरल सोल्युशन म्हणजे इनफायनाइट रिझल्ट, जनरलाइज इनटू सम फॉर्म्युला. शाबाश, ओमनी आन्सर दिलेला आहे, ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2, व्हेरी गुड. साईनने आन्सर दिलेला आहे आणि ओमनी, क्षितिजाने 2n+1 पाय बाय 2, शाबाश, 2n+1 पाय बाय 2. जर एवढं फास्ट तुम्ही ग्रास करत राहिला गाईस तर मग पटापट गोष्टी होतील आपल्या. ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 म्हणजे वाय ऍक्सिस वर, लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून घ्या, cos θ = 0 फॉर ऑल अँगल्स फाउंड ऑन वाय ऍक्सिस, म्हणजे पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह वाय. पॉझिटिव्ह वाय वरती पहिला अँगल तयार होणार आहे 90 डिग्री, पहिला पॉझिटिव्ह वाय वरती, दुसरा 3 पाय बाय 2, असं बरं का, उलट नाही फिरवलंय, असं फिरवलंय, कळतं ना, ओके. अँटी क्लॉकवाईज 270 डिग्री, हा 3 पाय बाय 2, ह्याच्यासाठी सुद्धा कॉस जो आहे तो, ओके, 0 असणार आहे. ठीक आहे. सो वाय ऍक्सिस वरचा पुढचा म्हणजे पाय बाय 2, मग 3 पाय बाय 2, मग 5 पाय बाय 2, मग 7 पाय बाय 2. एकदा बघा फरक, हे बघा, हा पहिला अँगल, यासाठी कॉस 0 असणार, कॉस पाय बाय 2. मग इकडे, ओके, दॅट इज 3 पाय बाय 2, पाय बाय 2, पाय बाय 2, पाय बाय 2, 3 पाय बाय 2. मग परत वाय ऍक्सिस वर जायचं, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर. आता हे झाले 3, 1 पाय बाय 2, 2 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 4 पाय बाय 2, 5 पाय बाय 2. सो 5 पाय बाय 2 साठी सुद्धा कॉस 0 असणार आहे. 7 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9, 11 पाय बाय 2, म्हणजे ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 साठी कॉस 0 असणार आहे. हे आपण बघितलं होतं, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके. सो गाईज, हे फक्त मी काल जनरलाइज केलं होतं, फॉर्म्युला पार्ट झाला. आता तो कसा आला हे आपण बघूया. ठीक आहे. विल सी हाऊ द फॉर्म्युला, ओके, एक्झॅक्टली इज बीन डिराइव्ड. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हे बघा, ओके, कॉस थीटा जेव्हा 0 असेल, देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन, यासाठी जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे ते आहे पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2. विचार करून सांगायचं, पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2. बघा, पाय बाय 2 म्हणजे 90, कॉस 90 0 असतो, आणि कॉस 3 पाय बाय 2, ओके, कॉस 3 पाय बाय 2. आता कॉस 0 का, तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असते, त्याने एक्स कोऑर्डिनेट 0 असेल वाय ऍक्सिस वर. तो 3 पाय बाय 2 म्हणजे 270, 90 डिग्री आणि 270 डिग्री. एकदा ज्यांना पटलं नाही, कॉस 90 0 हे ज्यांना पटलं नाही त्यांनी झोप काढा. पण कॉस 270 ज्यांना पटलं नाही, अलाइड अँगल आहे. तर 270 म्हणजे काय, 90 × 3 + 0, ऑड आहे. कॉस बिकम्स साइन, समोरचा अँगल 0, साइन 0 0 आहे, क्वाड्रंट बघायची गरज नाही, आन्सर 0 आहे, पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय. सो कॉस 270 म्हणजे 3 पाय बाय 2 सुद्धा 0 असतं. सो दिस इज द प्रिन्सिपल सोल्युशन. आता जरा आठवा बाळांनो, सगळ्यांसाठी सांगतोय, लक्ष द्या, कॉसची पिरियोडिसिटी पण 2 पाय असते. परत एकदा बोलतो, कॉसची पिरियोडिसिटी पण 2 पाय असते. सर म्हणजे काय, पिरियोडिसिटी म्हणजे रिपिटिशन, कॉसचं पण रिपिटिशन पिरियोडिक आहे, म्हणजे आफ्टर इक्वल इंटरव्हल कॉसचा पॅटर्न पण रिपीट होतो. दाखवतो कसं, बघा, कॉसचा ग्राफ, हा बघा, साइनचा ग्राफ ओरिजिन पासून सुरू होतो, असा असा असा. कॉसचा ग्राफ इथून सुरू होतो 1 पासून, हे बघा, इथे असा आहे, इथे असा आहे, आणि आता बघा पुढे असा कंटिन्यू, मग पुढे असा, ओके, मग परत असा, ओके, हायेस्ट व्हॅल्यू 1 आहे,
आणि लोएस्ट व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणि हा मागे पण असाच. हा कॉसचा ग्राफ आहे बाळा. साईनचा आणि कॉसच्या ग्राफमध्ये फरक हा आहे की साईनच्या ग्राफमध्ये ओरिजिन, कारण की साइन 0 0 असतो, कॉस 0 एक्स, बघा हे एक्स आहे गाइस, हे एक्स आहे आणि हे कॉस एक्स आहे. तसंच हे एक्स आहे समजा आणि हे साइन एक्स घेतलं आपण, तर साइन एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली, साइन 0 0 असतो, म्हणजे जेव्हा एक्स 0 आहे तेव्हा वाय 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 ऍक्सिसला पण साइन एक्स नाव दिलंय ना, वाय ऍक्सिसला साइन एक्स नाव दिलंय. सो जेव्हा एक्स 0 टाकला तेव्हा साइन एक्स पण साइन 0 0 म्हणजे हा पॉइंट आहे. सो साइन वेव्ह अशी चालू होते बघा, ओरिजिन मधनं पास होते. कॉस वेव्ह ओरिजिन मधून पास नाही होत, कारण की कॉस एक्स कॉस 0 इज 1. सो जेव्हा एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 0 टाकणार आहे, एक्स 0 असेल, तेव्हा वाय म्हणजे कॉस ची व्हॅल्यू 1 असणार आहे. सो ओरिजिन मधनं पास नाही होत, लक्षात ठेवा. पण जर बघा तुम्ही त्याची पिरियॉडिसिटी गाईज, हे आहे -π/2, हे आहे 0, हे आहे π/2. ओके, लक्षात घ्या. इथे आहे पाय, इथे आहे 3π/2, इथे आहे 2π. ओके, अँड सो ऑन. जर तुम्ही बघितलं गाईज, तर π/2 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 हे पॅटर्न बंपटी लंपटी म्हणजे माउंटन आणि व्हॅली पॅटर्न. हा माउंटन आणि व्हॅली हाच पॅटर्न, माउंटन आणि व्हॅली किती मोठा पॅटर्न बघा ना, π/2 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 म्हणजेच ओके यू कॅन से 2π. सो कॉस ची पिरियॉडिसिटी पण 2π असते. आता डोक्यात फिट करा, साइन ची पिरियॉडिसिटी पण 2π आणि कॉस ची पिरियॉडिसिटी पण 2π. आणि पिरियॉडिसिटी म्हणजे ओके रिपिटिशन. सो 0 to 2π चा जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न 2π to 4π, तोच पॅटर्न 4π to 6π. तुम्ही ग्राफचा पॅटर्न बघितला तुम्ही, तो जो 0 पासून आहे बघा, 0 पासून 2π पर्यंतचा पॅटर्न जो आहे बघा, बघा बघा हा पॅटर्न असा इथून इथे. आता 2π to 4π बघा, तर हाच पॅटर्न बघा, इकडे अशी सुरुवात झाली. 2π to 4π पण हाच पॅटर्न येणार, 4π to 6π पण तोच पॅटर्न येणार. म्हणजे कॉसची पिरियॉडिसिटी आहे 2π. लक्षात ठेवा यार प्लीज सगळ्यांनी. ओके, नेटवर्क वीक आहे. ओके, तर मला नेटवर्क तुमचं आता ते हेल्प नाही करू शकत, मी हळूहळू सांगतो मग, ठीक आहे. तर मध्ये आधी थोडंफार स्पीड मध्ये इश्यू होऊ शकतो. ओके, सो व्हिडिओ ऑडिओ क्लिअर आहे का रे? नेटवर्क मध्ये आधी आता इश्यू होतोय. हा, लॅग थोडंसं होतं ना, या ओके. आता नेटवर्कचं काही करू शकत नाही आपण. मी एकदा चेक करतो स्पीड तरी परत एकदा. ओके, किती आहे? क्लिअर आहे, थोडा लॅग आहे, ऑल क्लिअर, ठीक आहे, फाईन. तर आता बरं, नेटवर्क माझ्या इथे नेटवर्क जे आहे ना, मी चेक करतो, पण ओके ठीक आहे. मी हळूहळू जातो, लक्ष द्या सगळ्यांनी. जसं मी म्हणालो, कॉस थिटा 0, तर त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे π/2 आणि 3π/2. आणि आताच आपल्याला कळालं की ऑल्सो periodicity of cos theta is 2π. म्हणजे आफ्टर एव्हरी 2π इट विल रिपीट. ओके, तर तो 2π च्या ऐवजी आपण 2π, ठीक आहे, पिरियॉडिसिटी 2π आहे त्याची, ठीक आहे. सो देअरफॉर आता 2π ना 4π 6π 8π हा पॅटर्न जो आहे तो रिपीट होत जाणार आहे. ओके, सो देअरफॉर आय कॅन से दॅट, लक्ष द्या, cos π/2 is same as cos 2nπ plus π/2. आता ज्यांना ज्यांना हे कळालं ते बघा. सर हे काय केलं तुम्ही 2nπ प्लस, आफ्टर एव्हरी 2π रिपीट होत जाणार आहे. सो 2π जो cos π/2 चं उत्तर असणार आहे ना, त्याच्यात प्लस 2π केलं तर जे उत्तर आहे सेम असणार. त्याच्यात अजून एकदा 2π ऍड केलं म्हणजे 4π साठी. तुम्ही बघा इथे n च्या ऐवजी तुम्ही 1 टाकला तर 2π, 2 टाकला n च्या ऐवजी तर 4π. सो आफ्टर एव्हरी, म्हणजे एक्झाम्पल सांगतो बरं का, हा cos 90 आहे आणि तुम्हाला आताच माहिती आहे cos 90 0. ऐका, आता n च्या ऐवजी टाका 2. बघा, n च्या ऐवजी टाका 2. टाकल्यानंतर किती होणार? 2 to the 4, 4π. इट्स 4π प्लस π/2. उत्तर बघा किती, 2 4 8, 8π प्लस π, दॅट इज 9π/2. आन्सर आहे 9π. अरे बाळांनो, cos ऑफ 9π/2 किती येणार? विचार करा. cos 9π/2 सोपं आहे ना. cos 9π/2 म्हणजे 9 into 90 plus 0 रे. 90 into 9, 90 into 9 करतो. आता बघा, 90 into 9, 9 म्हणजे ऑड, ऑड म्हणजे cos बिकम sin. समोरचा अँगल 0, sin 0 0 असतो. सो इथे n च्या आधी तुम्ही
3 टाका, -1 टाका, -2 टाका, your result will be okay same. So you can say, लक्ष द्या, therefore cos pi by 2 is same as cos 2n pi plus pi by 2. हे 2n pi कुठून आलं? After every 2 pi it will repeat. 2 pi, 4 pi, 6 pi, okay. फाईन, ठीक आहे. सो आता जसं cos pi by 2 साठी cos pi by 2 साठी झालं, तसं ओके cos 3 pi by 2 साठी पण करूया आपण, ठीक आहे. अँड लक्ष द्या सगळ्यांनी, अँड cos 3 pi by 2 is also equal to cos 2n pi plus 3 pi by 2. सर म्हणजे काय, हे परत सेमच ना रे. cos 270 चं जे आन्सर आहे, आफ्टर एव्हरी cos 270 चं आन्सर, आफ्टर एव्हरी 2 पाय ते आन्सर रिपीट होणार आहे. म्हणजे त्यात प्लस 2 पाय करा, अजून प्लस 2 पाय करा, आन्सर रिपीट होणार. सो cos 3 pi by 2 is same as cos 2n pi plus 2. आता एक काम करतो बरं का पोरांनो, मी याला जरा परत व्यवस्थित लिहितो. जर एलसीएम वगैरे काढला तर दॅट इज इक्वल टू, बघा 2 into 2 4, 4n pi plus pi. सो एक काम करा, 4n plus 1 pi by 2. चेक करा मी जे लिहिले ते, हेच लिहिले मी. सर 4n plus 1 कसं आलं? 2 2 जा 4, हे झालं 4n pi plus pi. 4n pi plus pi double upon 2. तो हे बघा 4n pi plus pi double upon 2. pi कॉमन काढायचं, pi कॉमन काढला तर 4n plus 1 राहणार, pi by 2. समजतंय? तो अपॉन 2 तर बाजूला घेतलेला आपल्याला. सो असा रिझल्ट. व्हेअरएज जर याच्यात बघितलं तर बघा काय येते, तुम्ही सांगेल मला याच्यात 2 एलसीएम घेतला तर वरती काय येणार आहे? जर 2 एलसीएम घेतला तर न्यूमरेटर मध्ये 2 into 4n pi plus 3 pi. 4n pi plus 3 pi, त्यातनं pi कॉमन घ्या. 4n plus 3 pi. 4n plus 3 pi by 2. So guys, cos pi by 2 चा रिझल्ट कायम cos 4n plus 1 pi by 2 शी मॅच होत राहतो. काहीही टाका इंटिग्रल व्हॅल्यू, आणि cos 3 pi by 2, cos 270 चा रिझल्ट 2 pi 2 pi रिपीट केला तर cos 4n plus 3 pi by 2 शी रिपीट होत राहणार. प्रूफ म्हणलं तुम्ही तर थोडस प्रूफ मध्ये अवघड पडतो. आन्सर ऑलरेडी माहिती आहे, y ऍक्सिस वरती cos 0, तेच आता येणार आहे फक्त. आता बघा इथे 4n plus 1 pi by 2 आणि 4n plus 3 pi by 2. So therefore theta is equal to 4n plus 1 pi by 2, or किंवा and theta is equal to 4n plus 3 pi by 2. जर शांतपणे विचार केला तर पहिल्यामधनं काय काय थीटा मिळतं तुम्हाला. n एक एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह टाका 3 4, आणि काही निगेटिव्ह टाका, आणि इथे पण n काही पॉझिटिव्ह टाका काही निगेटिव्ह टाका. ओके, सो देअरफॉर थीटा काय काय मिळतात बघा. चला आधी पॉझिटिव्ह टाकूया, 0 पासून सुरू करूया. n शून्य टाकला तर 4 into 0 0 pi by 2. येस, आता रिझल्ट आपला प्रिन्सिपल. n1 टाकला 1 टाकला तर किती येणार आहे कळतं का तुम्हाला? n1 टाकला तर 4 plus 1 5 pi by 2. n2 टाकला 2, 8 plus 1 9 pi by 2. डॉट डॉट डॉट. आता एक काम करा, n-1 टाका तर किती येते बघा. -1 टाकला तर -3 pi by 2. -1 टाकला n, 4 into -1 -4, -4 plus 1 -3, तो -3 pi by 2. अजून काय येतं बघा, n-2 टाकला -2, 4 into -2 -8 plus 1 -7, n-, आणि जर पुढचा टाकला n -3 -12 plus 1 -11 pi by 2. डॉट डॉट. सर असे थीटा लेक्चर एक्झाम मध्ये नाही रे, जनरल सोल्युशन आहे ना, आन्सर आणतोय आता आपण. तो थीटा काही चेक केले आपण. अँड दुसरा थीटा ऐका, 4n plus 3 pi by 2 मध्ये n शून्य टाकला तर 3 pi by 2. पहिला आला 3 pi by 2. n1 टाकला 1, 7 pi by 2. n2 टाकला 2, 8, 4 to 8 plus 3 11 pi by 2. आणि आता निगेटिव्ह टाका, n-1 टाकला 4 into -1 -4 plus 3 म्हणजे -5 by 2, n-5 by 2. मग n-2 टाकला 4 into -2 -8 plus 3 -5 pi by 2. ओके, आणि n-3 टाकला 4 into -3 -12 plus 3 -9 pi by 2. आता जरा शांतपणे हे दोन्ही थीटा स्टडी करा. शांतपणे
ते दोन्ही थिटा जे आहेत ते स्टडी करा पोरांनो. तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही शांतपणे ते दोन्ही थिटा स्टडी केले. ओके, जर तुम्ही शांतपणे ते दोन्ही थिटा स्टडी केले तर तुम्हाला लक्षात येईल बघा π/2 पण आहे, -π/2 पण आहे थिटाची व्हॅल्यू. ओके, 3π/2 पण आहे, -3π/2 पण आहे. ओके, 5π/2 पण आहे, -5π/2 पण आहे. म्हणजे प्लस और मायनस π/2 दिसतंय. सो देयरफॉर थिटाची व्हॅल्यू काय मिळते आहे का? प्लस और मायनस π/2 मिळाली. प्लस π/2 मायनस π/2 प्लस 3π/2 मायनस 3π/2 म्हणजे प्लस और मायनस 3π/2 प्लस और मायनस π/2 प्लस और मायनस 7π/2 डॉट डॉट डॉट. दॅट इज ऑल ऑड मल्टिपल्स ऑफ π/2. बघा ना. ओके, सगळे ऑड 1 3 5 7. सो देयरफॉर वी कॅन जनरलाइज द फॉर्म्युला हियर. त्यामुळे आपण फॉर्म्युला जनरलाइज करू शकतो. देयरफॉर थीटा इज इक्वल टू 2n + 1 π/2. थीटा इक्वल टू 2n + 1 π/2. लक्षात ठेवा, जेव्हा cos थीटा 0 तेव्हा प्रिन्सिपल सोल्युशन विचारलं, प्रिन्सिपल सोल्युशनचं हे सांगायचं 0 आणि 360 च्या मधले. ओके, आणि जर जनरल सोल्युशन विचारलं तर हे थीटा इक्वल टू 2n + 1 π/2. चलो कॉपी करा हे आणि कळालं असेल तर रेज युअर हँड गाइस. इज इट क्लियर? व्हिडिओ क्लियर बट युअर लगे ते झालं महाराष्ट्र विषय. ओके, क्लियर आहे का सगळ्यांना? तो एकदा एक काम करा, कॉपी करून घ्या. मी जे काही बोर्डवरती लिहिलंय प्लीज कॉपी इट. आय होप द कन्सेप्ट इज व्हेरी क्लिअर. गुड पार्थ. आणि हे सर जसं काल मला विचारलं की एक्झाम मध्ये वगैरे प्रूफ करायला येतं का? येस, जनरल सोल्युशन हे सगळे प्रूफ टाईपचे अशाच टाईपचे सम असणार आहे जनरल सोल्युशन मध्ये. लक्षात ठेवा. सो एकदा कॉपी करून घ्या सगळ्यांनी. cos थीटा 0 कधी? थीटा 2n + 1 π/2. आन्सर ऑलरेडी तुम्ही सांगितलं होतं. मी तुम्हाला त्याची मेथड आज समजवली. इट वॉज इम्पॉर्टंट. डन. ज्यांचं झालं असेल, लिहून झालं असेल, त्यांनी यू कॅन ओके टेल मी. एकदा लिहून पण झालंय खरं. 4n + 1 π/2 आणि 4n + 3 π/2 हे तुम्हाला कळलं पाहिजे. 4n+ गाईज मी एक सांगतो ते सगळ्यांनी ऐका. 4n + 1 π/2 म्हणजे काय? आणि कुठेतरी लिहून घ्या. 4n + 1 π/2 म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. 4n + 1 π/2 म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि 4n + 3 π/2 म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिस. हे कसं काय सर तुम्ही बोलताय? चेक करा तुम्ही एकदा. चेक करा, तुम्हाला लक्षात येईल. हे झाल्यावरती मी सांगतो. 4n + 1 π/2 आणि 4n + 3 π/2. दिस इज पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, दिस इज निगेटिव्ह वाय ऍक्सिस. ह्याच्यातनं जो अँगल तयार होणार आहे तो प्रत्येक अँगल पॉझिटिव्ह ऍक्सिस वर असणार असा, पॉझिटिव्ह ऍक्सिस. आणि ह्याच्यातनं जो अँगल तयार होणार आहे ना तो सगळा निगेटिव्ह ऍक्सिस वर असणार असा. 4n + 3 π/2 चेक करू शकता तुम्ही. डन. इफ वी put half as n इंटिग्रल मल्टिपल आहे राजा. ओके सुजल, n इंटिग्रल मल्टिपल आहे. सो इट शुड बी अन इंटिजर. हाफ वगैरे नाही टाकू शकत. कळलं सुजल? n इज अ इंटिजर. बरं, त्यांनी जसा प्रश्न काढलाच आहे तर एक गोष्ट की दॅट वेअर n बिलॉंग्स टू z. हे काल तसं मी बोललो होतो. जर माझं कुठे लिहिणं राहिलं तर आज लिहिणं राहिलं होतं ते आठवण करायची मला. n इज इंटिजर. n बिलॉंग्स टू कैपिटल z. ओके गाइस, shall I rub the board or wait? रब करू बोर्ड? येस, ठीक आहे. सो सगळ्यांचं झालं असेल, कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? या प्रूफ मध्ये पण प्रॉब्लेम नाहीये आणि कन्सेप्ट पण कळाला. ओके, सो आता तुम्हाला एक सांगतो, लक्ष द्या सगळ्यांनी. हे बघा, प्लीज पटकन लक्ष द्यायचे. ओके, हे बघा गाइस, ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे. बरं का? आता पहिला अँगल जो तयार होतो तो आहे 0 डिग्री, जो म्हणजे यू कॅन से 0 अँगल म्हणतो आपण त्याला. 0 तर 0 इथे येणार. बरं का? इथे येणार आहे π/2, इथे येणार आहे π/2. नीट ऐका. इकडे येणार आहे पाय म्हणजे प्लस π/2 होतं. आता इथे पाय प्लस π/2 होणार आहे. इथे येणार आहे 3π/2. चेक करा. पुढे इथे येणार आहे 2π.
मग इथे येणार आहे पाय. कसं काय सर? चेक करा ना, 2 पाय प्लस पाय बाय 2 म्हणजे हे झालं 360 पूर्ण फिरलं आणि प्लस पाय बाय 2. 2 पाय प्लस पाय बाय 2 किती? 2 into 2 4, 4 पाय बाय 2. सो हा 4 प्लस 1 दॅट इज 5 पाय बाय 2. इकडे केलं येणार आहे 2 पाय. आय एम सॉरी 3 पाय. सर 3 पाय कसं काय? विचार करा. 1 पाय 2 पाय 3 पाय. पाय म्हणजे 180. सो 180 180 180 3 वेळा 180. सो तिसऱ्यांदा फिरलो 3 पाय. इथे काय येणार आहे विचार करा आता. ओके इथे येणार आहे आता 3 पाय बाय 2 प्लस आता सॉरी 3 पाय प्लस पाय बाय 2. 3 पाय प्लस पाय बाय 2 प्लस 7 पाय बाय 2 येणार. इट विल बी 7 पाय बाय 2. द पॉइंट. सो 7 पाय बाय 2. इथे येणार आहे पुढचा 4 पाय. इकडे येणार आहे त्याच्या पुढचा दॅट इज 9 पाय बाय 2. इकडे येणार त्याच्या पुढचा दॅट इज 5 पाय आणि इकडे येणार त्याच्या पुढचा दॅट इज ओके 11 पाय बाय 2. चेक करा. आता मी पुढे फिरवत नाही गेलो. हे झालं एक रोटेशन. हे पहिल्या रोटेशनचं. ओके मग दुसऱ्या रोटेशनचं, तिसऱ्या रोटेशनचं. मी 3 रोटेशन नंतरचे अँगल समोर सांगितले. ऑब्झर्वेशन बघा काय, सगळ्यांनी ऑब्झर्वेशन बघा. राईट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला काय दिसतंय? 0 2 पाय 4 पाय म्हणजे ऑल इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय. सो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला ऑल इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय. ऑल इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय. नेगेटिव्ह एक्स ऍक्सिसला ऑल ऑड मल्टिपल्स ऑफ पाय. ऑल ऑड मल्टिपल्स ऑफ पाय. समजतंय? इकडे बघा हे अँगल सगळे गाईज, हे सगळे अँगल बघा म्हणजे पाय बाय 2 चे कोइफिशियंट बघा. 1 5 9. अरे तुम्हाला कळतंय का? 1 5 9 हे नंबर काय आहेत? 1 5 9 4 4 चा डिफरन्स आहे. थोडक्यात 1 5 आणि 9 म्हणजे 4 नी डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 1 देणार आहे. बघा ना 1 ला 4 नी डिवाइड केलं रिमाइंडर 1 देणार तो. 5 ला 4 नी डिवाइड केलं रिमाइंडर 1 देणार ना. 5 1 5 रिमाइंडर किती देणार? 1. 9 ला 4 नी डिवाइड केलं रिमाइंडर 1. म्हणजे थोडक्यात हे सगळे अँगल कसे कळतंय का? 4n + 1 पाय बाय 2 टाईपचे. चेक करा. ह्याच्यात n टाका 0 टाकला तर पाय बाय 2 येणार. n1 टाकला 1 टाकला तर पाय बाय 2. n2 टाकला 2 4 2 8 + 1 9 पाय बाय 2. सो हे सगळे अँगल आत्ताच नाही का मी बोललो 4n + 1 पाय बाय 2 म्हणजे काय? कुठेतरी लिहून घ्या. 4n + 1 पाय बाय 2 म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि 4n + 3 पाय बाय 2 म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिस. बघा आता हे अँगल बघा. हे अँगल सगळे बघा 4n + 3 पाय बाय 2 फॉर्मचे. कसे काय बघा बरं. म्हणजे थोडक्यात वाय ऍक्सिस वरती अँगल. ओके 4n + 3 n 0 टाका 0 चे इंटिजर 0 टाकला तर 3 पाय बाय 2. 1 टाकला n 1 टाकला तर 4 1 4 + 3 7 पाय बाय 2. 2 टाकला 8 + 3 11 पाय. आय होप सगळ्यांना हे कळालेलं आहे. ओके सो 4n + 1 पाय बाय 2 आणि 4n + 3 पाय बाय 2. इथे इव्हन मल्टिपल ऑफ पाय, इथे ऑड मल्टिपल ऑफ पाय. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस इव्हन मल्टिपल ऑफ पाय, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ऑड मल्टिपल्स ऑफ पाय. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे ह्याच्याने सोपं होतं आपल्याला. ठीक आहे सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. हे कुठेतरी तुम्ही पटकन मेन्शन करून घ्यायचंय. हा पार्ट जर तुम्हाला कळाला असेल तर. इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय, ऑड मल्टिपल्स ऑफ पाय. यू कॅन से इथे वरच्या बाजूला असं म्हणू शकतो असे सगळे अँगल आहेत. ओके ज्यांना 4 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 देतात. असे सगळे आहेत ज्यांना 4 नी डिवाइड केलं त्यांच्या कोइफिशियंटला रिमाइंडर 1 येतं. आणि इथे सगळ्यांना 4 नी डिवाइड केलं ना 4 नी डिवाइड केलं ह्यांच्या कोइफिशियंटला ओके तर रिमाइंडर 3 येतो. रिमाइंडर 3 बघा +3. सो 4 च्या टेबल मध्ये नाही ते +3 एक्स्ट्रा. 7 ला 4 नी डिवाइड केलं 7 ला 4 नी डिवाइड करा रिमाइंडर 3 राहणार. ओके चलो फाइन. सो हा पार्ट आता आपला झाला. आता लक्ष द्या सगळ्यांनी. ऑल ऑफ यू प्लीज पे अटेन्शन हियर. आता जो नेक्स्ट कन्सेप्ट सांगतोय तो एक tan θ 0 कधी. ऐका रे बाळांनो सगळ्यांनी लक्ष द्या. तिसरा कन्सेप्ट आहे. 2 कन्सेप्ट झाले फिट पाहिजे डोक्यात. sin θ 0 कधी? जनरल सोल्युशन मध्ये sin θ 0 θ = n पाय. n पाय 1 पाय 2 पाय म्हणजे 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय n पाय साठी लक्षात घ्या. एक्स ऍक्सिस वरच्या अँगल साठी. आणि cos θ कधी 0? ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 साठी. ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 साठी. पुढे ऐका थर्ड tan θ लक्ष द्या रे सगळ्यांनी. याचं सोल्युशन सांगतो. सोपं आहे खूप. गाईज ऍज वी ऑल नो tan θ = sin θ अपॉन cos θ. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायचं. θ जो आहे तो
थिटा जो आहे तो 90च्या मल्टिपल मध्ये नसणार आहे. थिटा जो आहे तो 90 नसणार आहे. सर 90 का नाही? कारण की tan 90 इज नॉट डिफाईन्ड. सो नॉट डिफाईन्ड अँगल साठी आता इग्नोरन्स आहे, बरं आपल्याला tan थिटा 0 पाहिजे. ऐका सगळ्यांनी आता, tan थिटा इज sin थिटा अपॉन cos थिटा, बरोबर आहे. मग आता मला सांगा tan थिटा 0 असण्यासाठी sin थिटा 0 पाहिजे ना. न्यूमरेटर 0 असेल तेव्हा tan थिटा 0 असणार आहे. cos थिटा 0 चालणार नाही, कारण की cos थिटा 0 आला तर नॉट डिफाईन्ड आन्सर होणार आहे. कळतंय मी काय बोलतोय? म्हणजे when is tan theta 0, when sin theta is 0, and when is sin theta 0 for which angles? n pi. म्हणजे tan theta is 0 for all n pi. तो लक्षात ठेवा. So therefore tan theta is equal to 0 when sin theta is equal to 0, that is when theta equal to n pi. म्हणजे tan थिटा 0 कधी असणार आहे? जेव्हा न्यूमरेटर sin थिटा 0 असणार आहे. आणि sin थिटा 0 कधी असणार आहे? आपण ऑलरेडी बघितलं ना मगाची, sin 0 0, sin पाय 0, sin 2 पाय 0. चेक करा सगळ्यांनी. ओके, आणि मला कळालंय का नाही सांगा. सो झालंय, तिसरं प्रूफ संपलं. tan थिटा 0 कधी? जेव्हा थिटा n पाय. लक्षात कसं ठेवायचं? tan थिटा 0 कधी? जेव्हा न्यूमरेटर 0 आहे. डिनॉमिनेटर 0 असेल तर नॉट डिफाईन्ड येईल आन्सर. सो tan थिटा 0 कधी? जर sin थिटा 0 आहे. आणि sin थिटा 0 कधी? जेव्हा थिटा n पाय आहे, where n belongs to z. म्हणजे sin थिटाचाच रिझल्ट इथे कॉपी केला मी, थिटा इक्वल टू n पाय. सगळ्यांना हे कळालं का? सगळ्यांना कळालं का रे? बाकीच्यांना अंडरस्टूड ऑर नॉट? कुणाला काय डाऊट आहे? कुणाला काय डाऊट आहे? sin थिटा 0 तर त्याचं जनरल सोल्युशन म्हणजे काय आता कळलं का? जनरल सोल्युशन म्हणजे एक उत्तर दोन उत्तर नाही. उत्तरासाठी फॉर्म्युला, एनच्या भाषेचा एक फॉर्म्युला आहे जो आन्सर बनवतोय आपल्यासाठी. ओके फाईन, नो डाऊट. ओके ओके ग्रेट. चलो, सो tan थिटा sin थिटा 0 असल्यावर तो 0 असणार आहे. आता थोडा कॉमन सेन्स cot थिटाचा झालाय आपलं. चौथा प्रूफ झाला. cot थिटा 0 कधी असणार? cot थिटा 0 कधी असणार? विचार करा बरं, cot थिटाची व्हॅल्यू 0 कधी असणार आहे? कारण की आता जर ह्याचं सोल्युशन काढायला गेलात तुम्ही तर cot थिटा 0 कधी असतो? cot थिटा इज cos बाय sin. तर जेव्हा न्यूमरेटर 0 येईल, डिनॉमिनेटर 0 नको, मग तो नॉट डिफाईन्ड होईल. जेव्हा न्यूमरेटर 0 येईल तर 0 अपॉन एनिथिंग 0 येणार आहे cot थिटा. समजतंय का? सो cot थिटा विल बी 0 when cos थिटा विल बी 0. therefore cot थिटा इक्वल 0 when cos थिटा इक्वल टू 0. आणि cos थिटा कधी 0 असतो? दॅट इज थिटा इक्वल टू काय रे बाळांनो? कळलं का नाही आता? थिटा किती? when cos theta is, yes, cos theta 0, pi by 2. Very right. All odd multiples of pi by 2. 1 pi by 2, 3 pi by 2. हे इवन मल्टिपल नाही बरं का चालणार pi by 2 चे, कारण की इवन मल्टिपल ऑफ pi by 2 म्हणलं की x ऍक्सिस वर लाई करणार तो अँगल. ऑड मल्टिपल्स म्हणलं की y ऍक्सिस वर. बघा ना, ऑड मल्टिपल्स हे बघा, हा 1 pi by 2, हा 3 pi by 2, pi by 2, pi by 2, pi by 2, 3 pi by 2, y ऍक्सिस वर अँगल. pi by 2 कसा असणार? 1 2 3 4 5 y ऍक्सिस वर अँगल. सो लक्षात ठेवा, cos थिटा 0 असतो जेव्हा अँगल थिटा जो आहे तो y ऍक्सिस वरती आहे. क्वाड्रंटल अँगल आहे, लाइंग ऑन y ऍक्सिस. टर्मिनल लाइज ऑन y ऍक्सिस. ओके, सो cot थिटा 0 साठी पण कंडिशन नाही आली. चला, हे दोन्ही लिहून झालं असेल तर पुढे जाऊया आपण. tan थिटा 0 कधी? कळालं, थिटा इज n पाय. cos sin सारखं. आणि cot थिटा 0 कधी? when थिटा इज इक्वल टू 2n + 1 pi by 2. ओके, जर डन. तो रब करू बोर्ड गाइस. ओके, रेज युअर हँड्स इफ द थिंग्स आर डन. बाजूला सरकून विचारतो, मी काही जणांचं लिहिणं राहिलं असेल तर लिहून टाकतो. ओके ग्रेट, गुड. ओके, 4 जनरल सोल्युशन आतापर्यंत आपल्याला झाले. 4 जनरल सोल्युशन स्टँड, आणि ह्या सगळ्या सांगतो त्या स्टँडर्ड जनरल सोल्युशन आहे. स्टँडर्ड. ओके, sin थिटा 0 कधी? cos थिटा 0 कधी? tan थिटा 0 कधी? cot थिटा 0 कधी? फॉर ऑल थिटा. इनफायनाइट अँगल सांगताय तुम्ही. इनफायनाइट, एक अँगल दोन अँगल नाही, इनफायनाइट अँगल्स आहेत. n पाय, 1 पाय, 2 पाय, 3 पाय, या सगळ्यांसाठी tan 0 असणार. आणि इथे पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2 सगळ्यांचा cot थिटा 0 असणार. चेक करू शकता.
ओके, सो फाईन. हे जर झाले आणि कळलं तर आय लव्ह दिस. कुणाला काही डाऊट असेल तर प्लीज माईक ऑन करा आणि प्रश्न विचारा. आपले z = 0 चे 4 जनरल सोल्युशन झाले. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, थोडं डोकं लावून मला ही गोष्ट सांगायची. सेक थीटा 0 कधी असणार? विचार करून सांगा. सेक थीटा हा 0 कधी असणार आहे? थीटा काय असेल जेव्हा सेक थीटा 0 असेल? रेज युअर हँड्स, आय आस्क यू. इफ एनीबडी नोज द आन्सर, हात वर करा सो दॅट मी तुम्हाला विचारेन. सेक थीटा 0 कधी? 1/3. 1/3 काय अँगल रे? म्हणजे थीटा तुला किती विचारलं? थीटा नेवर. यश म्हणतोय नेवर. सायली म्हणते नेवर. क्षितिजा नेवर. नेवर. वरून ओके. सेक थीटा 0 कधी? नेवर. कोणी कारण सांगेल मला वाय सेक थीटा कॅनॉट बी 0 एव्हर? सेक थीटा 0 का नाही? सेक थीटा हा कधी 0 का नसतो? बोला ना. न्यूमरेटर इज 1. यशच्या म्हणण्याप्रमाणे न्यूमरेटर इज 1. व्हेरी गुड. न्यूमरेटर 1 कसा रे? रेसिप्रोकल असतं ना. हा, रेसिप्रोकल आहे. 1/0 इज इन्फिनिटी. 0 कधीच येणार नाही, कारण की सेक थीटा ऍक्च्युली 1/cos थीटा. आता cos थीटा 0 असेल तरी सेक थीटा नॉट डिफाईन येणार आहे, आणि हे 0 असण्याचा काही संबंधच नाही, कारण की न्यूमरेटर मध्ये 0 असेल तर 0.something 0 येऊ शकतो. हे तुम्ही ऍब्सोल्युटली बरोबर सांगितलं. अदरवाईज जर तुम्ही ग्राफिकली बघितलं बाळांनो, तर हा जर एक युनिट सर्कल असेल ज्याचा रेडियस 1 असेल, समजा याचा रेडियस 1 असेल, हा पॉइंट असेल x, y. ओके, हा y कोऑर्डिनेट आहे, हा x कोऑर्डिनेट आहे. बघा, या पॉइंटचा हा x कोऑर्डिनेट आहे, हा y कोऑर्डिनेट आहे. आता हा थीटा घेतला तर मला सांगा सेक थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे? विच साइड अपॉन विच साइड? हायपोटेन्यूज अपॉन adjacent. बरोबर आहे. हायपोटेन्यूज आहे 1 अपॉन ऍडजसंट साइड आहे x, सो इट इज 1/x फॉर्म. आणि 1/x चा रिझल्ट 0 येणारच नाही. 1/x चा रिझल्ट जो आहे तो 0 येणारच नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो त्यामुळे सेक थीटा = 0 ह्या नेव्हर पॉसिबल, किंवा थीटा हॅज नो सोल्युशन. तसंच कोसेकचं पण, आहे. आणि सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. सेक थीटाचा ग्राफ कसा आहे बघा. सेक थीटाचा ग्राफ असा आहे, हा 1 आहे आणि हा -1 आहे. तो सेक थीटाचा ग्राफ असा आहे, इथनं असा असा, मग इकडनं परत असा आहे असा, याच्यामध्ये इकडनं परत असा आहे, इकडनं मागे. ओके, हा असा आहे. हा सेक थीटाचा ग्राफ आहे. ही x y = 1 लाईन आहे आणि ही y = -1 लाईन आहे. तो सेक थीटा 0 असण्याचा संबंधच नाही. 0 नाही, तो आयदर 1 आणि मायनस. ऍक्च्युअली सेकची व्हॅल्यू काय आहे? 1 च्या पुढे असणार आहे किंवा -1 च्या खाली असणार आहे. सेकची व्हॅल्यू, सेक एनी अँगल, एनी टॅन अँगल नेव्हर लाईज बिटवीन -1 and 1. सेकची व्हॅल्यू कधीच -1 1 मध्ये नसते, आणि -1 1 मध्ये असतं म्हणजे 0 कशी असते ना? -1 आणि 1 मधली कुठलीच व्हॅल्यू नसते सेकची. सो -1 आणि 1 च्या मध्ये 0 येतो ना. सेकची व्हॅल्यू कधी 0 नसू शकते. सो इट इज नॉट पॉसिबल. सो सेक थीटा = 0 हॅज नो सोल्युशन द्या. तर याचं जनरल सोल्युशन काय मग? नो सोल्युशन. हे त्याचं जनरल सोल्युशन. आणि कोसेक थीटा पण 0 नसणार, कारण की तो पण हायपोटेन्यूज अपॉन ऑपोजिट साइड. 1/x च्या ऐवजी 1/y येणार, ज्याची व्हॅल्यू 0 कधीच नसणार. सो सेक थीटा 0 आणि कोसेक थीटा 0. ओके, ह्या दोघांसाठी नो सोल्युशन. नो सोल्युशन. कळालं का रे? कळालं ना? येस. आता एक काम करतो, चला 6 गोष्टी आपल्या झाल्या. 6 जनरल सोल्युशन झाले. 6 म्हणजे कसे? साइन थीटा 0, कॉस थीटा 0, टॅन थीटा 0, कॉट थीटा 0, सेक थीटा 0, कोसेक थीटा 0. यांचं डिस्कशन झालं. ओके, तर एक एक करून मला पटकन सांगा. आधी ओम, माइक ऑन कर. ओम. येस सर. मला सांग ओम, साइन थीटा 0 कधी? थीटा = व्हॉट? n π. ओके, गुड. ओके, माइक ऑफ कर. अस्मी, माइक ऑन कर. अस्मी. Yes, sir. Cos theta = 0 कधी? When theta is what? When theta is
2n plus 1 pi by 2. ओके व्हेरी गुड. ठीक आहे, माईक ऑफ कर. तिसरं साहिल. साहिल साहिल धनावडे. येस. Yes. टॅन थिटा इक्वल 0 कधी साहिल? टॅन थिटा N pi. n pi पर. आणि टॅन थिटा इज 0 when sin थिटा इज 0 and sin थिटा इज 0 when थिटा इज n pi. व्हेरी गुड. सो टॅन थिटा n pi साठी. शबाश. ओके. त्याच्यानंतर साक्षी. साक्षी Yes, cot sir. theta equal to 0. 2n plus 1 pi by 2. Yes. When cos theta is 0, 2n plus 1 pi by 2. Very good. Okay, Devansh. Devansh. Devansh mic on करो. Devansh. नहीं होते? केला का? नाही. ओके, निधी. हो सर, माईक ऑन आहे. केला केला. ठीक आहे. मग मला सांग sec theta 0 कधी? sec theta 0 नाही होत सर, कारण 1 आहे न्यूमरेटर मध्ये. म्हणजे sec theta equal 0 याचं जनरल सोल्युशन काय? नो सोल्युशन म्हणायचं. ठीक आहे? नो सोल्युशन. येस सर, नो सोल्युशन. नो सोल्युशन. आणि cosec theta equal 0 सुद्धा नो सोल्युशन. फाईन, सगळ्यांना कळालं? नो सोल्युशन. ग्रेट. चलो येस सर. आता पुढच्या टॉपिक कडे जातो बरं का. आता पुढचा टॉपिक जो आहे तो थोडीशी वाट लावण्याची शक्यता आहे. थोडीशी वाट लावण्याची शक्यता आहे. ओके, हे बघा, या सोल्युशन साठी, पुढच्या सोल्युशन साठी मला जे लागणाऱ्या त्या गोष्टी केली. साइन थिटा 0 इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय आणि cos थिटा, cos एनी अँगल 0, सो तो अँगल असणार आहे ऑड मल्टिपल ऑफ पाय. तो अँगल असणार आहे ऑड मल्टिपल ऑफ पाय. हा, हे झालं. या दोन गोष्टी मला लागणार आहे. ओके, पुढच्या सोल्युशन साठी. आता ऐका पुढचं सोल्युशन. सगळ्यांनी लक्ष द्यावं का. हे कळणं खूप महत्वाचं आहे आणि खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे जो मी आता सांगतोय. ऐका. ओके, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. बघा रे, साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा implies that theta equal to n pi plus, okay, minus 1 raised to n alpha. बघून थोडीशी वाट लागू शकते बघून. ओके, पण ट्रस्ट मी जर मी शांतपणे लक्ष दिलं आणि मी नंतर हे तुम्हाला प्रोसिजर तर सांगणारच आहे, पण जर तुम्ही शांतपणे लक्ष दिलं तर मी तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगेन. ज्या शॉर्टकट तुम्हाला ते आज उद्यासाठी नाही, पूर्ण 2 वर्षासाठी म्हणा किंवा आयुष्यभरासाठी तुम्हाला लक्षात राहू शकतं. तर नीट लक्ष दिलं तर. ओके, नाहीतर कळणार नाही. प्लीज लक्ष द्या सेकंड. आता मी समोर दिलंय, मगाशी 6 प्रूफ होते ते साइन थिटा इक्वल टू 0 वगैरे सगळे इक्वल टू 0 वाले होते. आता इथे साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल तर थिटा काय दिलं बघा, n पाय प्लस मायनस 1 रेज टू n अल्फा. म्हणजे थिटा आणि अल्फाचं रिलेशन काढलंय. थिटा आणि अल्फाचं रिलेशन काढलंय. जनरल सोल्युशनच आहे बघ. काय अशा टाइपच्या इक्वेशनचं हे जनरल सोल्युशन. अशा टाइपच्या इक्वेशनचं हे जनरल सोल्युशन. ओके, सगळ्यांना कळतंय. आता एक काम करतो, तुम्हाला थोडक्यात हे वापरून दाखवतो. नीट बघा, एकदा वापरून दाखवतो. ओके, हे बघा, साइन थिटाला 0 टाकलं. सर झालं की आपलं हे झाले. बघा, साइन थिटाला मी 0 टाकलं. कुणी सांगेल मला साइन थिटा इक्वल टू व्हॉट इज 0? साइन व्हॉट इज 0? साइन काय लिहू पुढे? काय लिहू पुढे? 0. साइन 0 आहे. बरोबर आहे. आता हा पॅटर्न याच्याशी कम्पेअर करा यार. हा पॅटर्न याच्याशी कम्पेअर करा. साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. अल्फाची किंमत 0 दिसतेय ना. अल्फाची किंमत काय दिसतेय? 0 दिसतेय ना. टाकून द्या या रिलेशन मध्ये 0. काय मिळेल? अल्फाची किंमत 0 टाका. साइन 0. सो साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. अल्फा 0 आहे. अल्फाची किंमत 0 टाका याच्यात. काय येईल रे अल्फाची किंमत 0 टाकल्यावर? थिटा इकडे काय येईल? n pi. n pi. प्लस हा तर 0 इंटू एनिथिंग 0 ना. हा पार्ट जाणार. थिटा इकडे n pi. तर झाले की म्हणजे हे प्रूफ. अरे हे झालं फक्त 0 साठी. पण जर हाफ असेल तर इथे हाफ असेल तर तुम्हाला आता आन्सर बनवायचं साइन थिटा इक्वल हाफ साइन पाय बाय 6 साइन 30 हाफ. आता आन्सर काय माहितीये? थिटा इज इक्वल टू, याचा आन्सर काय ऐका, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू n पाय बाय 6.
सो हे असलं भंगार जनरल सोल्युशन आहे याचं. हो, हे जे आता दिलंय मी हे याचं जनरल सोल्युशन आहे. साइन थिटा हा. आता याच्यात तुम्ही एन काही पण टाका, काही पण इंटीजर काही पण टाका आणि बघा काय अँगल मिळतो. त्याचा आन्सर साइनचा हाफच येईल. एन काही पण टाका. समजा मी ठरवलं एन 3 टाकायचं. 3 एन 3 टाका. एन 3 टाका. किती बघा 3 पाय प्लस -1/3 -1 चा क्यूब म्हणजे -1 म्हणजे -5/6 3 पाय -5/6 म्हणजे 6 6 3 18 पाय -5 17 पाय/6. आता 17 पाय/6 म्हणजे 17 × 30 17 × 30 समजतंय का? 30 + 27 57 सो 570 साइन 570 काढा चला आणि आन्सर हाफ आलंच पाहिजे. साइन काढा बरं 570 म्हणजे किती करू 90 इंटू पोचा जवळ याच्या 570 च्या जवळ पोचा ना 90 च्या मल्टिपल 96 चा 540 उरला किती 30 इवन मल्टिपल आहे साइन राहणार समोर साइन 30 साइन 30 आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती रे हा सर क्वाड्रंट अरे 90 6 वेळा ना 90 6 वेळा सो 1 2 3 4 5 6 6 वेळा 90 आणि प्लस समथिंग ओके आय एम सॉरी 6 टाइम्स नाही 1 2 3 सर मल्टिप्लिकेशन चुकलंय 17 × 3 30 + 27 अरे 27 नाही 9 3 जा 27 ओके 21 येते तर 51 510 सो 90 किती जाणार मग ओके 96 जा केलं तर 96 चा 540 - 30 करायला बरोबर आहे सो 96 चा 540 - 30 ओके सो यू कॅन चेक इट 90 6 वेळा एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा 6 वेळा मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट पॉझिटिव्ह रिझल्ट सो आन्सर हाफच राहणार प्लस साइन 570 पण हे थोडं दिसायला भयंकर आहे ना ओके साइन थिटा इज इक्वल टू हे काय लिहायचं नाही प्रूफ नाही केलं मी एक्झाम्पल घेतलं वापरून दाखवलं सो साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल परत एकदा साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल तर तुम्ही थिटाची व्हॅल्यू आणि अल्फाची व्हॅल्यू कम्पेअर करू शकता आणि हे जनरल सोल्युशन बनवू शकता n पाय प्लस -1/n अल्फा. एक काम करतो मी हे प्रूफ करण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला हे प्रूफ कळालं वेल अँड गुड कळालं पाहिजे ऍक्च्युली मी शांतपणे प्रूफ करेन आणि जर नाही कळलं तर मी म्हणलं तसं शॉर्टकट पण सांगेन तुम्हाला ज्याच्याने तुम्हाला हा फॉर्म्युला तयार कसं झाला डायरेक्टली आपल्याला स्ट्राईक करू शकतो. ओके बघा सांगतो चला हे लिहून घेतले सगळ्यांनी हेडिंग लिहून घ्या साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा ओके. आता यावेळेस उलट करतो मी आधी प्रूफ मग शॉर्टकट सांगतो बघा गाइज साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा therefore साइन थीटा माइनस साइन अल्फा इक्वल टू 0 बघा बरं का प्लीज बी कनेक्टेड प्रत्येक स्टेप लक्षात येते प्रत्येक स्टेप दिसते प्रत्येकाला एक मिनिट स्पीकर व्ह्यू टाकून बघतो हा ठीक आहे क्लिअर आहे साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा सो ओके हा इकडे शिफ्ट केला साइन थीटा माइनस साइन अल्फा इज इक्वल टू 0 गाइस कुणाला हा फॉर्म्युला आठवतोय का रे s - s चा काय फॉर्म्युला आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर s - s सांगा शॉर्टकट 2CS शाबाश 2CS ओके सो s - s इज 2CS म्हणजे साइन थीटा माइनस साइन अल्फाला मी लिहू शकतो 2 cos थीटा प्लस अल्फा अपॉन 2 आठवतंय c प्लस d बाय 2 आणि मग साइन 2CS पहिला cos मग साइन आणि पहिला अँगल प्लस दुसरा अँगल अपॉन 2 मग पहिला अँगल मायनस दुसरा अँगल अपॉन 2 c cos 2 cos c प्लस d अपॉन 2 ऐका रे फॉर्म्युला आहे sin c माइनस sin d is 2 cos c plus d by 2 into sin c minus d by 2 c minus d charge theta d charge alpha okay so this is 2 cos theta plus alpha upon 2 sin theta minus alpha upon 2 is equal to 0 हे याचा फॉर्म्युला वापरला 2CS is equal to 0 इथपर्यंत कळालं असेल तर हा 0 हा 2 इथे डिवाइड होईल मल्टिप्लाय ना 2 into this हा इथे डिवाइड होईल आणि जर हा इथे डिवाइड झाला तर बाळांनो ह्याला इग्नोर करा तर तुम्हाला कळेल की
दिस मल्टिप्लाइड बाय दिस इज 0. आता मला सांगा दोन टर्मचा प्रोडक्ट 0 येतोय, ह्या दोघांचा प्रोडक्ट 0 येतोय. कधी असतो प्रोडक्ट 0? आयदर हा 0 पाहिजे किंवा हा 0 पाहिजे. और अँड नाही म्हणत मी, दोन्ही 0 आपल्याला गरज नाही. समजा हा 0 आहे आणि याचं उत्तर हाफ आहे, तरी फायनल आन्सर 0 आहे ना. किंवा समजा हा हाफ आहे आणि याचं उत्तर 0 आहे, तरी याचा प्रोडक्ट जो आहे तो 0 येणार आहे. इन शॉर्ट, okay, this is possible. That is either cos theta plus alpha upon 2 is equal to 0 or sin theta plus alpha upon 2 minus sin theta minus alpha upon 2 equal to 0. एक काम करा बरं, पुढे जायलाच नको. मला इथपर्यंत कळलंय का सांगा, सगळ्यांनी सांगा इथपर्यंत कळलंय का मी जे काय लिहिलं. शांतपणे चाललोय मी तसं, पण तरी हो. येस सर, येस येस, गुड, क्लिअर. ओके, सो नाईस. चला छान, तो मॅक्सिमम जणांना कळालेला आहे. कुणाला डाऊट आहे? कुणाला डाऊट आहे? डाऊट असेल तर मग माईक ऑन करून विचार. पुढे जायच्या आधी मला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही कोणाला? ठीक आहे, चल मग आता विचार. गाईज झालं आता, बघा जवळ आलो आपण प्रूफच्या. गाईज cos theta plus alpha upon 2 0 or sin theta minus alpha upon 2 0. स्टुडंट मला सांगा, तिथे बघा cos any angle 0 कधी असतो? जेव्हा तो अँगल ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल. ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर म्हणजे cos, हे बघा हा अख्खाच्या अख्खा थिटा पकडा, थिटा. cos anything is 0. cos anything is 0 when that anything म्हणजे अँगल should be odd multiple of pi by 2. म्हणून मी काय करतो बघा, therefore हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा हा जो अँगल आहे ना cosच्या समोरचा, इट शुड बी अ ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. आणि सर तुम्ही हे के काय वापरला सर? के एन का नाही वापरला? एन मला फायनल स्टेप मध्ये पाहिजे ना, तो आता सध्या वेगळा व्हेरिएबल वापरला मी के. आता सर के कोण सर? इंटिजर आहे. के सुद्धा एक कुठलाही इंटिजर आहे, हे असं काय वेगळं काही नाहीये. ही स्टेप कळाली का बघा ना, हे वापरलं. cos any angle is 0 when that angle is odd multiple of pi by 2. So cos any angle is 0 when that angle is a odd multiple of pi by 2. Odd, हा नंबर odd आहे. 2k is even plus 1 odd. कळलं? और आता मला सांगायचं, ह्याचा रिझल्ट तुम्ही सांगा बरं. sin anything is 0 कधी रे? sin anything is 0 when the angle is काय लिहू पुढे? Raise your hand to tell. Theta minus pi by 2 equals to n pi. Theta minus alpha upon 2 हाँ, equal to n pi. शाबाश. Theta minus alpha upon 2 should be equal to n pi. म्हणजे हा अँगल जो आहे तो मल्टिपल ऑफ पाय पाहिजे, मग आन्सर 0 आहे. ठीक आहे, आता एक काम करा, आता ह्याच्यातनं थीटा आणि अल्फाचं रिलेशन बनवायचंय. लेफ्टला थीटा पाहिजे, राईटला अल्फा. इथे पण तसंच करा, लेफ्टला थीटा, राईटला अल्फा. ठीक आहे, सगळ्यात पहिलं तर ऐका, हा 2 इथे मल्टिप्लाय होणार. कळतंय? हा 2 इथे मल्टिप्लाय होणार, मल्टिप्लाय झाला की कॅन्सल होणार याच्यावर. फक्त मी हा 2 गायब करतो, हा 2 आणि हा 2 गायब करतो. बरोबर आहे? आता मला सांगा मग काय मिळालं? थीटा इज इक्वल टू काय मिळेल बघा बरं, नीट विचार करून सांगा. ओके, 2k plus 1 pi, 2k plus 1 pi मायनस अल्फा. बघा बरं का, थीटा इक्वल टू 2k plus 1 pi मायनस अल्फा. और थीटा इज इक्वल टू, ओके इथे हा 2n pi, इथे कॅन्सल नाही होणार, 2n pi प्लस अल्फा. 2n pi प्लस अल्फा. स्टुडंट, कळत न कळत आपण आता आन्सर पर्यंत पोहोचलोय, थीटाच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचलोय. पण थीटाची व्हॅल्यू अशी कशी सर? इथं काहीतरी विचित्र वाटतंय. जरा शांतपणे बघा, शांतपणे बघा. हे बघा सांगतो, एक खूप महत्वाचं ऑब्झर्वेशन. गाईज इथे पायचा हा मल्टिपल ऑड आहे का इव्हन आहे? हा मल्टिपल ऑड आहे. ऑड. ऑड मल्टिपल आहे, सो अल्फा निगेटिव्ह आहे. अल्फा निगेटिव्ह आहे, बरोबर आहे? अल्फाची साइन निगेटिव्ह आहे. आणि इथे बघा पायचा मल्टिपल ऑड आहे का इव्हन आहे? इव्हन आहे. हा एन नाही वापरला पाहिजे, इथे के पाय, के पाय. हा आता इथे पायचा मल्टिपल इव्हन आहे. इव्हन मल्टिपल असेल तर ऍड अल्फा, आणि ऑड मल्टिपल असेल तर सबट्रॅक्ट अल्फा. इव्हन मल्टिपल असेल तर ऍड अल्फा, ऑड मल्टिपल असेल तर सबट्रॅक्ट अल्फा. म्हणजे थोडक्यात ऐका, जर हा एन मी 3 घेतला तर हा 3 पाय ऑड आहे ना, -1/3 हा बरोबर सबट्रॅक्ट होईल. आणि जर हा मी 4 घेतला, 4 पाय, इव्हन मल्टिपल ऑफ पाय इकडे येत आहे, इव्हन 2 into इव्हन मल्टिपल ऑफ पाय इकडे येत आहे, आणि इथे ऑड मल्टिपल ऑफ पाय. सो ऑड मल्टिपल ऑफ पायला
मायनस अल्फा आहे. इवन मल्टिपल ऑफ पायला प्लस अल्फा आहे. जर मी हा 4 घेतला तिथे -1/4 येणार आणि -1/4 इज 1 म्हणजे प्लस अल्फा होईल. कळतंय? सो ऑड मल्टिपल ऑफ पायला मायनस अल्फा होतोय आणि इवन मल्टिपल ऑफ पायला ओके प्लस अल्फा होतोय. तर याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की थीटा ऑड असेल, पायचा मल्टिपल ऑड असेल तर अल्फाची साइन निगेटिव्ह पाहिजे. पायचा मल्टिपल ऑड असेल अल्फाची साइन निगेटिव्ह पाहिजे आणि पायचा मल्टिपल इवन असेल 2 into k, 2k इज इवन नंबर, अल्फाची साइन पॉझिटिव्ह पाहिजे. अल्फाची साइन पॉझिटिव्ह पाहिजे आणि म्हणून तुम्ही याच्यानंतर असं लिहू शकता की थीटा इज इक्वल टू देअरफोर आता इथे मी वेगवेगळे थीटा काढत बसत नाही कारण की थीटा एक्झॅक्टली मला मिळणार नाहीये. तरी तुम्हाला चेक करायचं असेल तर हे बघा n1 टाका 2 टाका इथं, n1 टाका 2 टाका इथे. बघा मी ऑर करून घेतो बरोबर काय. देअरफोर थीटा इज इक्वल पहिल्या केस मध्ये n0 टाका k 0 टाका, k 0 टाकला 0 टाकला k तर इथे पाय मायनस अल्फा पाय मायनस अल्फा. मग k1 टाका 3 पाय मायनस अल्फा 3 पाय मायनस अल्फा. हे लिहायची गरज नाही बरं का ऍक्च्युली. मग k2 टाकला 4 + 1 पाय मायनस अल्फा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल 1 पाय मायनस अल्फा 3 पाय मायनस अल्फा 5 पाय मायनस अल्फा. कळते का? सगळे ऑड मल्टिपल्स ऑफ पाय तर मायनस अल्फा होतोय कॉमा डॉट 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 आणि दुसरा बघा ऑफ थीटा इथे टाका n0 टाका 0 टाकला तर हे पूर्ण 0 होणार आहे. थीटा इक्वल अल्फा डायरेक्ट प्लस अल्फा बरं का. n1 टाकला 1 2 पाय प्लस अल्फा. n2 टाकला 2 4 पाय प्लस अल्फा कॉमा डॉट डॉट. म्हणजे जर इवन मल्टिपल पाय तर ऍड होतो अल्फा आणि जर ऑड मल्टिपल ऑफ पाय तर सबट्रॅक्ट होतो अल्फा. सो देअरफॉर आपण म्हणू शकतो थीटा इक्वल टू या पायच्या मल्टिपल वर डिपेंड करतो. जर हा ऑड आहे तर आन्सर सबट्रॅक्ट. कारण की हा ऑड आहे 3 तर -1 ची पॉवर 3 येणार म्हणजे तो सबट्रॅक्ट होणार. -1 ची पॉवर 3 -1 इज टू ऑड नंबर इज -1 तो मायनस अल्फा. आणि हा जर 10 इवन आहे 10 -1 इज टू 10 विल बी 1 म्हणजे प्लस अल्फा राहील. ओके सो दॅट इज द सोल्युशन. थीटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n अल्फा. लेट मी नो हे पुन्हा कुणाला कळालं, पुन्हा कुणाला हे कळालं यार. मोहित, क्षितिजा, कार्या, सानिका, कार्यव्रत, साहिल, यश, क्षितिज पुण्यातच का अकलूजलाच रे क्षितिज? सर कुठे पुण्यात आहेस? अकलूज. अकलूज. अरे अकलूजला रेंज चांगली आहे मग. हो सर. आहे चांगलं आहे. गुड. लास्ट स्टेप करा ना. ओके तुझ्या माइक ऑन करशील? सर कॅन यू एक्सप्लेन इट शॉर्टली वन्स अगेन बिकॉज ऑफ नेटवर्क प्रॉब्लेम आय कुड नॉट कनेक्ट विथ यू. कुणाला? शिवानी. ओके हे बघ शिवानी, प्रूफ मध्ये साइन थीटा इक्वल साइन अल्फा आहे. तुला हे प्रूफ करायचं की थीटा इक्वल n पाय प्लस -1 अल्फा. हा पार्ट थोडासा किचकट आहे. कसं प्रूफ केलं ऐक शिवानी. हे कुणाला फ्युजनला लास्ट स्टेप पाहिजे आणि तुला शॉर्टली पटकन सांगतो. साइन थीटा इक्वल साइन अल्फा असं हे आहे. याचं सोल्युशन घ्या. सर येस कोण काय बोलतंय? नाही. साइन अल्फा शिफ्ट कर तिकडे. साइन थीटा मायनस साइन अल्फा 0 आहे. s मायनस s चा फॉर्म्युला वापर. s मायनस s 2cs फॉर्म्युला वापरला 2 cos sin c प्लस d अपॉन 2 आणि c मायनस d अपॉन 2. ओके आता लक्षात घ्या. हा 2 इग्नोर कर का 2 इथे डिवाइड होईल 0 अपॉन 2 0. समथिंग इनटू समथिंग 0 आहे. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे आयदर हा 0 पाहिजे किंवा हा 0 पाहिजे. एक तर हा 0 पाहिजे किंवा हा 0 पाहिजे. आता हा 0 कधी असतो बघा. cos ऑफ एनी अँगल 0 कधी असतो? cos of any angle is 0 if the angle is odd multiple of pi by 2. If that angle is odd multiple of pi by 2, k हा इंटिजर आहे. कुठेतरी डिक्लेअर करा. मी डिक्लेअर करायला विसरलोय. k इंटिजर डिक्लेअर करा where k belongs to z. ठीक आहे. इथे पण sin anything is 0. तो sin anything कधी 0 असतो? जनरल सोल्युशन काढतो ना. sin बरेच जण sin anything 0 असतात. sin 0 0 असतो. अरे ते संपलं. ते 10वी होतं कळतंय ना.
आता लिमिटेशन नाहीये, साइन 0 फक्त 0 नसतो, इनफायनाइट अँगल्स, हे इनफायनाइट अँगल्स हे. तो साइन थीटा 0 कधी असतो, जेव्हा थीटा अँगल इज n पाय. सो हा अँगल शुड बी इक्वल टू n पाय. n पायच्या ऐवजी फक्त इथे k पाय लिहिलंय, k इज अ इंटिजर. आता ह्याच्यातनं थीटा आणि अल्फाचं रिलेशन बनव. बघ, हा 2 इकडचा, हा 2 कट झाला, मग हा प्लस अल्फा इथे मायनस अल्फा असं, आणि इथे हा 2 इथे मल्टिप्लाय झाला 2k पाय, आणि मायनस अल्फा इकडे प्लस अल्फा. याच्यावर काय ऑब्झर्व होते बघा, सगळ्यांनी बघा, पायचा ऑड मल्टिपल असेल, ऑड. अरे 2k प्लस 1 हा ऑड नंबर आहे. जेव्हा पायचा ऑड मल्टिपल आहे, सबट्रॅक्ट होतोय अल्फा, आणि जेव्हा पायचा इवन मल्टिपल आहे, 2k हा इवन मल्टिपल आहे, जेव्हा पायचा इवन मल्टिपल आहे, अल्फा ऍड होतोय, अल्फा ऍड होतोय. सो म्हणजे एन पायच्या मल्टिपलवर डिपेंड करतो, पायच्या मल्टिपलवर डिपेंड करतं की तो इवन आहे का ऑड आहे. इवन असेल तर प्लस अल्फा झालं पाहिजे, आणि ऑड असेल तर मायनस अल्फा झालं पाहिजे. लक्षात येते, इवन असेल तर प्लस अल्फा आणि ऑड असेल तर मायनस अल्फा. म्हणून एन पाय प्लस -1 अल्फा असं का लिहिलं सर? बघा ना इथे एन जर मी 1 टाकला, ऑड आहे ना, ऑड म्हणजे मायनस अल्फा झालं पाहिजे. तो इथे -1 ची व्हॅल्यू 1 आहे, -1 इज -1, -1 into अल्फा इज मायनस अल्फा, बरोबर तो निगेटिव्ह होईल. आता n2 टाकला, 2 पाय प्लस, आता -1 चा स्क्वेअर होणार ना, n ची व्हॅल्यू 2 आहे, सो -1 चा स्क्वेअर किती 1, म्हणजे प्लस अल्फा होईल. प्लस अल्फा म्हणजे n चा मल्टिपल ऑड असेल तर मायनस अल्फा, आणि n चा मल्टिपल इवन असेल तर प्लस अल्फा होतो. तर त्याच्यावरून आपण हा जनरलाइज फॉर्म्युला तयार केला. कळालं शिवानी, कळालं? Yes, sir. Yes. Yes, Okay. sir. ठीक आहे. सुजल, तुला कळालं? कळालंय ना? ठीक आहे. आता ऐका रे, हे काय झालंय, हे लिहून घ्यायचंय, पटकन लिहून घ्यायचं, म्हणजे लिहून घ्यायचंच आहे. घेतलंय का? कम्प्लीट झालं नसेल तर पटकन कम्प्लीट करून टाकाय. डन. हो सर, लिहिलंय, कम्प्लिटेड झालंय, डन डन डन. ठीक आहे. ग्रेट. ज्यांचं लिहित असेल आपण एक काम करू, एखादा मिनिट आपण थांबूया, त्यांचं लिहून होऊन द्या. ओके, आणि मग आपण ह्याच्यासाठी ना एक मी तुम्हाला छान टेक्निक सांगतो की हे लक्षात राहावं ना, n पाय प्लस -1 अल्फा, याच्यासाठी एक चांगली मस्त टेक्निक सांगतो. तोपर्यंत लिहून घ्या, पुन्हा आय विल बी बॅक. ओके, डन. कोणाचं राहिलं असेल तर मला थांबवा, मी रब करणार आहे. रब करू का? माईक ऑन करून जस्ट वेट, यू कॅन से ना, नाहीतर मला माझा अजम्पशन आहे की झालंय सगळ्यांचं. ठीक आहे, चल, आय रब इट. आता आता हे मी शॉर्टकट सांगतो, प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी, बरं का, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. तुम्हाला याचा शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट म्हणजे एक ट्रिक टू रिमेंबर. साइन थीटा साइन अल्फा असेल तर थीटा काय, n पाय प्लस -1 अल्फा. ते -1 का, तर n इवन आहे का ऑड वर डिपेंड करतं. n ऑड असेल तर -1 ची ऑड पॉवर विल रिझल्ट इन टू -1, म्हणजे तो अल्फा निगेट मायनस होईल, आणि इवन पॉवर असेल तर प्लस होईल. आता जरा शांतपणे हे लक्षात ठेवण्यासाठी ही गोष्ट ऐका गाईज.
आता मला जर शांतपणे इथे विचार करून तुम्ही सांगितलं, बघा बरं का, विचार करून सांगितलं साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा, साइनचा इलाका कुठला आहे, मी जे विचारतोय ना हे नीट लक्षात द्या, कारण की पुढचे काही प्रूफ तुम्ही मला जनरल सोल्युशन या शॉर्टकटनी सांगू शकाल, न प्रूफ करता. ओके, तुम्ही मला शॉर्टकटनी सांगू शकाल. मला सांगा साइनचा इलाका कोणता आहे? इलाका म्हणजे काय? साइन जिथे पॉझिटिव्ह रिझल्ट करतो तो इलाका फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. सेकंड. फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. शाबाश, म्हणजे हा त्याचा इलाका आहे. आता मला सांगा, मला जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एंटर करायचं असेल, ऐका, जो त्याचा इलाका डोक्यात ठेवायचा. जर मला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एंटर करायचं असेल तर मी कसं करू शकतो? सगळ्यात पहिलं तर 0 प्लस समथिंग केलं तरी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल, किंवा असा फिरून आलो तर हा झाला 2π, सो 2π प्लस समथिंग केलं तरी पण मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एंटर करणार. कळतंय का? 2π प्लस 2π म्हणजे 360 प्लस समथिंग केलं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एंटर करणार. जर मी दोनदा फिरलो, हा झाला 1π, 2π, 3π, 4π प्लस समथिंग केलं, 4π प्लस समथिंग केलं तरी मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे साइनच्या इलाक्यात एंटर करणार. म्हणजे मला साइन बेस्ड आहे ना, म्हणजे मला साइनच्या इलाक्यात एंटर करायचं का? कारण की राईट हँड साइडला निगेटिव्ह नाहीये, पॉझिटिव्ह आहे, आणि साइन पॉझिटिव्ह कुठे असतो? ओके, फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये. सो 2π प्लस समथिंग, 4π प्लस समथिंग, 6π प्लस समथिंग, या सगळ्यांसाठी ओके हा सगळा साइनचा इलाका आहे. आता मी एक काम करतो, हे झालं पहिल्या क्वाड्रंट मध्ये एंटर करण्यासाठी. आता दुसरा पण साइनचा इलाका आहे, त्याच्यात एंटर करण्यासाठी काय विषय बघा, ऐका. पण लक्षात ठेवा 90 चे ऑड मल्टिपल्स नकोय, 90 चे इव्हन मल्टिपल घ्या. का? साइन राहायला पाहिजे, साइन राहायला पाहिजे. इथे साइन पलीकडे कॉस नाहीये, इकडे साइन आहे तर पलीकडे पण साइनच आहे ना, साइनच राहायला पाहिजे त्यासाठी. आता मला सांगा, मग जर सेकंड क्वाड्रंट मध्ये एंटर करायचं तर पाय मायनस समथिंग करायला लागेल. पाय मायनस समथिंग करायला लागेल, मग सेकंड क्वाड्रंट येईल. हे एकदा फिरून झालं, अजून हे रिकर्सिव्हली फिरत बसतं. बरोबर, हे बघा सेकंड क्वाड्रंट मध्ये एंटर करायचंय, असं फिरला, हा 1π, हा 2π, हा 3π मायनस समथिंग, म्हणजे 3π मायनस समथिंग केलं तरी तो साइनचा इलाका राहणार आहे, म्हणजे 3π मायनस समथिंग. लक्षात घ्या. ओके, मग हेच जर परत केलं मी, ओके 1π, 2π, 3π, 4π, 5π मायनस समथिंग, सो 5π मायनस समथिंग केलं तरी तो साइनचा इलाका राहणार आहे, कारण की पाय मायनस समथिंग साइनचा इलाका आहे, 3π मायनस समथिंग साइनचा इलाका आहे, 5π मायनस समथिंग साइनचा इलाका आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ऑड मल्टिपल्स ऑफ पाय साठी निगेटिव्ह आहे आणि इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय साठी पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणून तुम्हाला या पायच्या इव्हन मल्टिपल एन वर डिपेंड करतो. एन इव्हन आहे, म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं मी, असं लक्षात ठेवलं आणि माझ्या हे कायमचं लक्षात राहील. ओके, की साइन थिटा साइन अल्फा असेल तर थिटा. ओके, कसं तर तुम्ही विचार मी कसं करतो, साइनचा इलाका कुठला आहे? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पोहोचतो कसं, 2π प्लस, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस, मग परत दोनदा फिरलो तर 2π झालं 4π प्लस, आणि जर सेकंड क्वाड्रंट मध्ये दोनदा यायचं असेल तर राऊंड मारून 1π, 2π, 3π, 3π मायनस, म्हणजे परत ऑड असेल तर मायनस अल्फा होतोय आणि इव्हन असेल तर प्लस अल्फा होतोय. सो ऑड मल्टिपल ऑफ पाय असेल, ऑड, हा जर ऑड असेल तर मायनस अल्फा होतोय. 3π म्हणजे काय बघा, 3π म्हणजे 1π, 2π, 3π मायनस समथिंग करायला, सेकंड क्वाड्रंट मध्ये राहायचं असेल, साइनच्या इलाक्यात राहायचं असेल तर मायनस करायला लागतंय. सो 3π ऑड असेल तर मायनस 1/3 ऑड नंबर आहे, आणि जर इव्हन मल्टिपल असेल तर ते -1/2 हा 4 असेल, इथे 4 येणार, आणि -1/4 म्हणजे प्लस अल्फा होईल. कळलं का? सो फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये ओके हे हा रिझल्ट खरा आहे. आता ज्यांना हे कळालंय, ओके मी शॉर्टकट सांगितला, हा पण कळाला. साइनच्या इलाक्यात राहण्यासाठी यू हॅव टू बी इन द फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, आणि रिकर्सिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतं म्हणजे 2π प्लस समथिंग, 4π दोनदा फिरवलं प्लस समथिंग, आणि जर सेकंड क्वाड्रंट मध्ये राहायचं असेल तर पाय मायनस समथिंग, किंवा 3π, 1π, 2π, 3π मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट मध्ये. सो ऑड मल्टिपल साठी मायनस अल्फा, इव्हन मल्टिपल साठी प्लस अल्फा. सो पायचा इव्हन मल्टिपल आहे तर -1/2 इव्हन नंबर +1 येईल, आणि ऑड असेल तर ओके नेगेटिव्ह. कळालं का रे? फर्स्ट अँड सेकंड पण π/2 यश राजा, मी एक गोष्ट, यश भामरे एक गोष्ट सांगितली आहे ती लक्षात घे. यश निगेटिव्ह π/2 नको घेऊ शकता. मी काय म्हणतोय तुला, पाय ठेव. का पाय ठेव म्हणजे पाय नको ठेवू, पाय
बेसिकली इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2 ठेव. का? कारण की साइन साइन राहायला पाहिजे ना. जर तू साइन पाय बाय 2 मायनस एक्स वगैरे करत बसलास तर पाय बाय 2 बिकम्स ऑड मल्टिपल. येस येस कळलं नाही. ओके, सो कीप इवन मल्टिपल्स ऑफ पाय सो दॅट तुझा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॉगल होत नाही, साइनचा कॉस होत नाही, टॅनचा कॉट होत नाही. हे लक्षात घे, हे इम्पॉर्टंट आहे. तू म्हणतोय ते चुकीचं नाहीये राजा, साइन पाय बाय 2 मायनस एक्स, पण साइन पाय बाय 2 मायनस एक्स साइन एक्स नाही राहत राजा, कॉस एक्स होऊन जातो. लक्षात घे. ओके, आठवतंय ना? आय होप येस. ठीक आहे. सो गाईज, हा झाला तुमचा पहिला प्रूफ जो तुम्हाला व्यवस्थित कळला. आता एक काम करू, आता सेकंड प्रूफ मध्ये ओके, शॉर्टकटचा विचार आधी आणि लॉंग नंतर. चला, आता मी तुम्हाला काय देतो ऐका. आता जे मी शॉर्टकट बेस सांगितलंय त्याच्या हिशोबाने विचार करा आणि कुणी मला ह्याची जनरल सोल्युशन थोडा तरी अंदाज देऊ शकतं का, हे मला बघायचं. याचं जनरल सोल्युशन काय असावं, थोडा तरी अंदाज देऊ शकतं का? कॉस थिटा इक्वल कॉस अल्फा आहे. कॉसचा इलाका कुठला आहे, त्याला डिस्कस करूया. कॉसचा इलाका कुठला आहे? फर्स्ट अँड फोर्थ. फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. शाबाश. आता ऐका बरं का, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट. ओके, जर तुम्हाला फर्स्ट मध्ये एंटर करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल ऐका. प्रत्येक वेळेस फर्स्ट मध्ये एंटर करण्यासाठी बरं का, फर्स्ट मध्ये हा झाला 2 पाय प्लस समथिंग, म्हणजे 2 पाय प्लस समथिंग. ठीक आहे, मग दोनदा फिरवलं, एकदा 2 पाय, परत 2 पाय प्लस समथिंग म्हणजे 4 पाय प्लस समथिंग. ठीक आहे, तीनदा फिरवलं तर हे 6 पाय प्लस समथिंग, 6 पाय प्लस समथिंग येणार. कळतंय सगळ्यांना? 6 पाय प्लस समथिंग येणार. आता जर चौथ्या क्वाड्रंट मध्ये राहायचं असेल, चौथ्या क्वाड्रंट मध्ये, तर बघा काय करायला लागेल. हे झालं पहिल्या क्वाड्रंट मध्ये राहण्यासाठी. चौथ्या क्वाड्रंट मध्ये राहण्यासाठी काय करायला लागेल? 2 पाय मायनस समथिंग, 2 पाय मायनस समथिंग, परत दोनदा 4 पाय मायनस समथिंग, 4 पाय मायनस समथिंग, मायनस समथिंग. ओके, तीनदा फिरवलं 6 पाय मायनस समथिंग, 6 पाय मायनस समथिंग. म्हणजे हे सगळे शेवटी मल्टिपल इव्हनच आहेत यार दोन्हीकडे. मगाशी कसं होतं ना, ऑड मल्टिपल ऑफ पाय होतं, इव्हन मल्टिपल ऑफ पाय होतं. आता असं नाहीये. 2 पाय प्लस समथिंग केला पहिल्या क्वाड्रंट, 2 पाय मायनस समथिंग केला चौथा क्वाड्रंट, आणि दोन्ही कॉसचा इलाका आहे आणि आपला क्वेश्चन कॉसच आहे. सो तुम्हाला सांगू शकता कुणी याचा जनरल सोल्युशन काय असेल? अंदाज आहे? 2 पाय प्लस 2 पाय मायनस, 4 पाय प्लस 4 पाय मायनस, 6 पाय प्लस 6 पाय मायनस. जर कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थिटा आणि अल्फाचं रिलेशन काय? थिटा इज इक्वल टू काय? कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थिटा इज इक्वल टू काय? कोणी सांगू शकेल? अंदाज द्या. अरे पायचा मल्टिपल इव्हनच येणार आहे. 2 4 6 8 म्हणजे 2n पाय. बघा, जे 2 आला 4 आला, n इंटिजर काही पण टाका बरं का, आणि प्लस समथिंग पण आहे आणि मायनस समथिंग पण आहे, म्हणजे प्लस मायनस समथिंग. दॅट्स द सोल्युशन. थिटा इज इक्वल टू सायलीने सांगितले 2n पाय प्लस और मायनस अल्फा. शबाश. ओके, सायलीने बघा हे मी सांगितलेलं आहे. 2n पाय प्लस अल्फा पण चालतंय, मायनस अल्फा पण. समथिंग म्हणजे तोच अॅक्यूट अँगल. समथिंग म्हणजे अॅक्यूट अँगल, तो अल्फा असणार. अॅक्यूट अँगल जो असणार तो अल्फा असणार. लक्षात घ्यायचं. तो थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. तो मी कसं लक्षात ठेवतो? मी विचार करतो कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा, तो कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा आहे मला. आणि पॉझिटिव्ह साठी वेगळा विचार आहे. सध्या आपण पॉझिटिव्ह साठी विचार करतो, निगेटिव्ह साठी थोडं वेगळं आहे. निगेटिव्ह साठी थोडं वेगळं म्हणजे फक्त क्वाड्रंट बदलायचे. मग क्वाड्रंट बदलण्यासाठी काय करायचं विचार करू आपण तेव्हा. पण आता कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा, कॉसचा इलाका कुठला आहे? फर्स्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहायचं असेल तुम्हाला, रिपीटेटिव्ह. कॉसची पिरियोडिसिटी किती आहे? ओके, 2 पाय. तसं ओके, तर 2 पाय झाला, प्लस केलं तरी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहतो, तिथे कॉस पॉझिटिव्ह आहे. 2 पाय मायनस केलं फोर्थ क्वाड्रंट, तिथे पण कॉस पॉझिटिव्ह. तर 2 पाय प्लस अल्फा पण सांगणार आहे, 2 पाय मायनस अल्फा पण सांगणार आहे. मी तुम्हाला एक काम करतो. येस, मी तुम्हाला एक काम करतो बाळा. ओके, तो हा आता प्रूफ नाही करत आहे मी, आता आज नाही प्रूफ करते, उद्या हे प्रूफ करेन. पण आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, प्लीज सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मी समजा
स्टुडंट्स कुणी मला सांगेल का याचं प्रिन्सिपल सोल्युशन 2 आहे, त्यातला पहिला आहे कुठला? कॉस व्हॉट इज रूट 3/2? 10वी कॉस व्हॉट इज रूट 3/2? बोला ना राव. cos 30. 30 म्हणजे π/6 ना. 30 म्हणजे π/6 बरोबर. आता विचार करा मी काय लिहिले समोर, जरा नीट बघा आणि ह्याच्याशी कम्पेअर करा. cos थीटा इक्वल टू cos अल्फा. हा आहे तुमचा अल्फा. तो आता रिलेशन ह्याचं जनरल सोल्युशन बनवायचं आहे. जनरल सोल्युशन आहे का? थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. अल्फाच्या ऐवजी π/6 झालं. याचं जनरल सोल्युशन. आता तुम्ही एक काम करा, cos थीटा इक्वल टू रूट 3/2 याचं जनरल सोल्युशन काढलं आपण. जनरल सोल्युशन काढलं म्हणजे तुम्हाला ह्याच्यात तुम्ही एक काम करा, n काय तुमच्या मर्जीने काही पण टाका आणि त्याचा कॉस्ट कम्प्युट करा. रूट 3/2 उत्तर आलंच पाहिजे. n काही पण टाका. n 3 टाकूया. 3 टाकला तिथे बघा 3 टाका. 3 टू द 6 6 पाय प्लस किंवा मायनस तुमची मर्जी. प्लस घेतो आता 6 पाय प्लस π/6. आन्सर 6 6 जा 36 पाय प्लस π/6 म्हणजे 37. थीटाची व्हॅल्यू बरं का, थीटाची व्हॅल्यू 31 π/6. त्यासाठी पण आन्सर रूट 3/2 येणार. चेक करूया चला. 37 π/6. ओके, थीटा 37 π/6 घेतला. सो cos 37 π/6 उत्तर मला पाहिजे. चेक इट आउट. 37 π/6 हा 30 आहे इंटू 37 करायचं. तो 37 इंटू 3 करा आणि पुढे 0 लिहून टाका. सो हे झालं 21 9 10 11. cos 1110 समजतंय? cos 1110. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, cos ऑफ 1110 कॅल्क्युलेट. त्यासाठी 90 च्या मल्टिपल मध्ये जाऊया आपण आणि प्लस समथिंग करूया. आपल्याला जसं अलाइड अँगल मी शिकवलेलं आहे, तो 90 च्या मल्टिपल मध्ये जावा ना पोरांनो. 90 च्या मल्टिपल मध्ये गेलो मी, प्लस किंवा मायनस जे काय करायला लागलं ते 37 π/6 आणण्यासाठी. ओके, सो 90 इंटू 10 केलं तर 900, 11 केलं तर 990. ओके, 12 करूया 1080. 90 12 चा 1080 बरोबर का. 12 9 चा 108 असतं ना आणि 0 1080 आणि उरलं किती बघा 1080 आणि ते 1110 म्हणजे 30 अँगल उरला. 80 आहे आणि ते 110 आहे. ओके, सो 30 उरला 30. ऑड मल्टिपल आहे, सॉरी इवन मल्टिपल आहे. तो कॉस रिमेन्स कॉस. समोरचा अँगल 30. cos 30 चा आन्सर रूट 3/2. आता राहिला क्वाड्रंट. 90 12 वेळा. तो 12 म्हणजे 4 वेळा होते एक सर्कल. 12 वेळा म्हणजे 4 4 4 4 12 प्लस समथिंग फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस नाही प्लस असतो. सो आन्सर प्लस रूट 3/2. म्हणजे याच्यातून तुम्हाला इनफायनाइट थीटा मिळण्याची प्रोव्हिजन झाली. हा फॉर्म्युला एन तुम्हाला पाहिजे तो टाका आणि जो थीटा तयार होणार तो ह्याच्यात पुट केला तुम्ही तर 100% आन्सर रूट 3/2 येणार. तर आता बघा ना, हा फॉर्म्युला आपण बनवला. आता जसं सायलीनी किंवा अजून 2-3 जणांनी मला हा कन्सेप्ट सांगितला, हा पार्ट सांगून टाकला 2n पाय प्लस और मायनस π/6. कसा मी लक्षात ठेवला? कॉस येईल आता फर्स्ट क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जायचं तर 2 पाय प्लस समथिंग 2 पाय मायनस समथिंग 4 पाय प्लस समथिंग 4 पाय मायनस समथिंग. पण इवन मल्टिपल ऑफ पाय म्हणून 2n पाय. इवन मल्टिपल, नॉट ऑल मल्टिपल ऑफ पाय. ऑल नाहीये, नाहीतर मी n पाय लिहिलं असतं. हे बघ हे असं n पाय प्लस और मायनस नाहीये, 2n पाय. का? कारण की 2 पाय प्लस समथिंग केलं तरी चालतं, मायनस समथिंग केलं तरी चालतं. फर्स्ट क्वाड्रंट 4 पाय दोनदा फिरवलं. 4 पाय म्हणजे एकदा फिरवलं दोनदा फिरवलं. 4 पाय प्लस समथिंग केलं चालेल, मायनस समथिंग. सो पायचा इव्हनच मल्टिपल पाहिजे, ऑड मल्टिपल नाही. जर तुम्ही ऑड मल्टिपल केला तर चुकला. तर तुम्ही पाय प्लस और n पाय केला असता का, n पाय प्लस और मायनस π/6 केला, चुकलात तुम्ही. का? जर तुम्ही इथे 3 टाकला, यांच्या 3 टाकला तर हा होईल 3 पाय प्लस और मायनस π/6. तो होईल 3 पाय प्लस π/6 समजा. ओके, आणि जर तुम्ही हा अँगल बघितला याचा कॉस काढा, हा कॉस रूट 3/2 येणार नाही. व्हेरीफाय करा. ठीक आहे, तर तुम्ही बघाल तर 2n पाय प्लस और मायनस π/6. आय थिंक तुम्हाला हे कळालंय. ज्यांना कळालं रेज युअर हँड्स. उद्या प्रूफ करेन पण आज मी शॉर्टकट मी सांगितलं ते कळालं. ग्रेट. सो कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फाचा फक्त इला का कॉसचा बघितला. फर्स्ट क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट 2 पाय प्लस 2 पाय मायनस 4 क्वाड्रंट.
4 पाय प्लस 4 पाय मायनस, म्हणजे इवन मल्टिपल ऑफ पाय प्लस ऑर मायनस. सो इवन मल्टिपल ऑफ पाय प्लस ऑर मायनस जो काय अँगल असेल ऍक्टिव्ह अँगल तो. ठीक आहे, दिस इज द कन्सेप्ट ऑफ इट. ठीक आहे. सो जर पहिला सम सांगायचा झाला, पहिला ऐका, एक पहिला जो प्रूफ सांगितला तो बघा, साइन थिटा हा दिला, त्याला साइन पाय बाय 6 इथे. आता पहिलं प्रूफ बघा, साइन थिटा इक्वल साइन अल्फा, साइन थिटा इक्वल साइन अल्फा, अल्फाची व्हॅल्यू ही पाय बाय 6. फॉर्म्युला वापरा, थिटा इक्वल n पाय प्लस -1 अल्फा. हे त्याचं जनरल सोल्युशन संपलं. सो साइन थिटा इक्वल हाफ, याचं जनरल सोल्युशन काय आहे? n पाय प्लस -1 इंटू अल्फा. पहिला प्रूफ. साइनचा क्वाड्रंट म्हणजे कुठला पाहिजे होता आपला? पहिला आणि दुसरा. पहिल्यासाठी 2 पाय प्लस आणि दुसऱ्यासाठी पाय मायनस. ऑड मल्टिपल असेल तर मायनस, इवन मल्टिपल असेल तर प्लस. सो पायचा इवन मल्टिपल असेल तर इवन पॉवर होईल -1 प्लस, आणि 3 असेल ऑड तर हे ऑड होईल, हे निगेटिव्ह मायनस. सो गाइस यू विल गेट दिस रिझल्ट. ओके, कळालं का? एकदम कॉन्फिडेंटली कळालं, नीट असं ठीकठाक कळालं असं नको, कॉन्फिडेंटली कळालं सगळ्यांना. ओके, तो लेक्चर मला इथे वाइंड अप करायचे आजसाठी. बाकीचे बोला रे, सगळ्यांनी सांगा कळाले का नाही नक्की. येस, येस. ओके, गुड, नाईस. सो गाईज आज भरपूर गोष्टी झाल्या आपल्या. एकतर थोडा टाइम पण एक्स्ट्रा मिळाला आज. ओके, कारण की केमिस्ट्रीचं सेशन नव्हतं तुमचं आज, सो मी एक्सटेंड केलं थोडंसं. सो वी विल वाइंड अप हिअर फॉर टुडे. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ओके ह्याच्या पुढचे अजून काही प्रूफ्स आहेत ते आपल्याला बघायचे. सो उद्याचंही लेक्चर जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, डोंट मिस इट. ओके, उद्या स्टँडर्ड गोष्टी, उद्या सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन तर ऑलरेडी झालं माझं सांगून. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे जे काही 2 आन्सर असतात ते 0 आणि 360 ते झालं. जनरल सोल्युशनचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इक्वल 0 असण्याचे सोल्युशन काय हे सांगितले, आणि साइन थिटा इक्वल साइन अल्फा, कॉस थिटा इक्वल कॉस अल्फा, एवढे पार्ट सांगितले. आता उरलेले पार्ट जे आहेत ते नेक्स्ट सेशन मध्ये घेणार आहेत. ओके, सो प्लीज डोंट मिस द लेक्चर. उद्या जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट संपून जाईल, मग आपल्याला या 2 गोष्टींवरती प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. सो गाईज विल स्टॉप हिअर and in the next lecture we'll see some more general solutions. Okay, bye for now, have a good evening ahead. Okay, chalo bye. Ravi sir, अमित yes sir. हा अमित सर. हा बोला ना. हा सर, माझं सेशन झालंय बरं का. बरं. आता रवी सरांनाच इन्फॉर्म करावं लागेल. रवी सर काय म्हणतात त्यावर आता 4:30 वाजता 4:30 ला निशांत सरांचं लेक्चर आहे असं मला बोलले होते ते. पण ठीक आहे, मुलांना जरा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ दे तोपर्यंत. 5 मिनिट, 5 मिनिटचा ब्रेक घ्या. हीच लिंक आहे का सर? ती मला पण माहिती नाही, सरांना विचारतो मी. हा, एकदा कन्फर्म करा, तसं मुलांना इन्फॉर्म करा सर. ठीक आहे. बरं त्यांना माहिती असेल. मुलांना हीच लिंक आहे का दुसऱ्या लिंकवर आहे रे? नाही सर, दुसरी लिंक असते. बरं चला बघ, एक्झिट करा मग काय नाही. ठीक आहे, चलो बाय बाय गाईज.